श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। नमस्कार, A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता ताते आपणा सर्वांचं स्वागत करते। गोकुळ अष्टमीच्या निमित्त मी आता करत आहे गोपाळकाला। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी भिजवलेली हरभरा डाळ, काकडी, पेरू, खारेदाणे, शेंगदाणे, लाया, थोडे पोहे आणि थोडीशी मिरची, मीठ, साखर असं घालून घेत आहे। हा श्रीकृष्णाच्या सर्वात आवडीचा पदार्थ। श्रीकृष्ण हे लहान मुलांचं प्रतीक समजलं जातं। प्रत्येक लहान मुलात कृष्ण दडलेला आहे असं प्रत्येक आईला वाटत असतं। त्यामुळं हा गोपाळकाला जास्त महत्त्व येतं। ही लहान मुलं एकत्र येतात ना, तेव्हा ते स्वतःच्या आवडीचे जे पदार्थ घेऊन येतात, त्यामध्ये आई मात्र मायेचं दही घालते, मस्तपैकी एकत्र कालवते। त्यावरती लाल सुटूक डाळिंबाचे दाणे घालते, कोथिंबीर घालते आणि सगळं एकजीव झालं की मग त्यातली मिरची बाजूला काढून ठेवून मग बाळगोपाळांच्या हातावरती थोडा थोडा प्रसाद म्हणून देते। आणि बाळगोपाळसुद्धा मिटक्या मारत मारत हा प्रसाद, हा गोपाळकाला फस्त करतात। या काल्यामध्ये अगदी सगळे नवरस आल्यामुळे त्याची चवसुद्धा अगदी उत्तम होते आणि सगळ्यांनाच आवडतो हा काला। आता आपण सुंठोडा करायला घेऊयात। त्यासाठी खडीसाखर, खसखस, बडीशेप, खारीक पावडर, सुंठ पावडर, सुकं खोबरं, 4 काजू आणि 4 बदाम, 4 वेलची आणि थोडे बेदाणे असं साहित्य घेतलेलं आहे। आता थोडीशी अगदी 2 मिनिटं मंद आचेवरती बडीशेप परतून घेत आहे। हे सर्व पदार्थ थोडेसे मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडे कोमट करायचे आहेत असं म्हटलं तरी चालेल, कारण ते मिक्सरमध्ये जरा वाटून घ्यायला सोपं जातं। आता मी खसखस थोडीशी भाजून घेतलेली आहे। नंतर आता 5-6 काजू आणि 7-8 बदाम भाजून घेतलेले आहेत। नंतर त्याच्यामध्ये खारीक पावडरही थोडीशी भाजून घ्यायची। खारीक पावडर मात्र तव्यावरती घालायची आणि लगेच काढायची। आता खोबरं भाजून घेत आहे, ते मात्र जरासं खरपूस होईपर्यंत भाजलं तरी चालेल। त्यामध्ये 4 वेलची पण घालूयात। वेलचीचा वास खोबऱ्याला खूप छान लागतो आणि सुंठोडा छान होतो। आता आपलं हे सगळं मिश्रण चांगलं भाजून झाल्यावर एक 5 ते 10 मिनिटं त्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुंठ पावडर, भाजून घेतलेलं सर्व साहित्य आणि खडीसाखर असं एकत्र मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। पल्स मोडवरती घेतलं तरी चांगलं। काही ना सुंठोडा थोडासा जाडसर आवडतो आणि तसाही करायला काहीच हरकत नाही। मिक्सरमधून सुंठोडा तयार झाल्यावर त्यावर थोडे बेदाणे घाला आणि 2 तुळशीची पानंही ठेवा। अशा प्रकारे सुंठोडाही तयार झाला। त्यामुळं आपला सुंठोडा आणि गोपाळकाला ह्याचा नैवेद्य आपण श्रीकृष्णाला दाखवूयात। आणि तुम्ही मात्र अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा।
आता आपण भेटूयात पुढील रेसिपीला. तोपर्यंत बाय.